मराठ्यांनी स्वतःला संकुचित करू नये, धनंजय मुंडेंच्या उल्लेखासह संभाजी भिडे यांनी मांडली रोखठोक भूमिका। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते मराठ्यांचा इतिहास यावर भाष्य केले आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड आज पाहायला मिळाली। संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचे फोटो काल व्हायरल झाल्यानंतर आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। विरोधकांसह अनेकांनी राजीनाम्याचे स्वागत केले। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। आज पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता। यावर सुरुवातीला त्यांनी हा राजकीय विषय असल्याचे सांगून बोलणे टाळले। त्यानंतर ते म्हणाले, दुर्दैव असे की धनंजय मुंडे आणि इतर राज्यकर्ते जे काही वागत आहेत ते योग्य नाही। सर्व राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचला पाहिजे। संभाजी भिडे पुढे म्हणाले की या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात 10वी पर्यंत सक्तीचा केला पाहिजे। मग कुठल्याही भाषेचे विद्यार्थी असोत। देश टिकवायचा असेल तर संस्कृत भाषा शिकवली गेली पाहिजे, पण हे करायची इच्छा उत्पन्न होईल असे महाराष्ट्राचे शासनही असले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। ते बरं का प्रकरण आपण बाजूला ठेवू, ते काय आपला विषय। दुर्दैव असं अहो धनंजय मुंडे जे काय वागतायत, नाव घ्यायला नको, सगळेच राज्यकर्ते यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिजामातेचं जीवनचरित्र, शहाजी राजांचं जीवनचरित्र, मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा। या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात 10वी पर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे। संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचा असेल तर। अत्यंत अत्यावश्यक गोष्टी आहेत या, पण हे करण्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे। शिवाजी, संभाजी, शहाजी, जिजामाता ह्या व्यक्तिमत्वांच्या मुळच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय। महाराष्ट्र नाही सबंध देश। महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले। अरे मराठी सुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत। आम्हाला आरक्षण पाहिजे। मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, मराठ्यांनी देश चालवायचा आहे। आईने घर चालवायचं असतं, बाप घर चालवत नाही। संबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असलेला समाज जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे। पण मराठ्यांना आपण कोण आहोत ते कळत नाही आहे, हे दुर्दैव आहे। सगळ्या जातीसारखी मराठी जातीने आपली मोजणी करून घेऊ नये असं जाऊ दे, नाही त्या प्रश्नाला हात घालण्यात काय तथ्य। मराठ्यांना आपण कोण आहोत हे जर कळलं, हे देशाचं कोट कल्याण व्हायला 2 दिवस लागणार नाहीत।